आपण ज्या पद्धतीच्या सांस्कृतिक स्तरावर आहोत त्याच्यापेक्षा भिन्न सांस्कृतिक स्तरावरचं काय चालू आहे हे आपल्याला कळलं पाहिजे. सतत ट्रेनिंगला महत्व आता येणार. तर प्रोफेशनल ट्रेनिंग पूर्वी गुरुकुल पद्धतीनं चालू होतं, आता ते अस्तित्वात नाही. आपले सारखे राज्यकर्ते इतक्या वेळा परदेशी जातात तर हे बघून का नाही येत. आम्ही एक चांगल्या पद्धतीनं चांगली प्लेट लोकांना द्यायची, ते त्यांना आवडेल का नाही माहित नाही. नमस्कार, कॅचअपच्या नव्या भागात आपल्या सगळ्यांचं स्वागत. आज आपल्या सोबत आहेत ज्येष्ठ नाटककार, अभिनेते, दिग्दर्शक सतीश आळेकर. स्वागत आहे सतीश सर, खरंच मनापासून स्वागत आहे. सगळ्यात आधी तुमचं मनापासून अभिनंदन जनस्थान पुरस्कार तुम्हाला मिळाल्याबद्दल. मराठी साहित्यातल्या ज्ञानपीठ असं या पुरस्काराबद्दल म्हटलं जातं. तुम्हाला आतापर्यंत इतके पुरस्कार मिळालेले आहेत, पद्मश्री सुद्धा मिळाला आहे, देश विदेशात तुमचा गौरव झालेला आहे वेगवेगळ्या पुरस्कारांनी. पण हा घरच्या माणसांनी दिलेला पुरस्कार आहे अशी तुमची भावना आहे का? एकतर कसं की हा एका मराठीतल्या एका प्रमुख कवीनी दिलेला पुरस्कार आहे आणि याच्यामध्ये कुठल्याही शासनाचा वाटा नाही. त्याच्यामुळे एका कलाकाराचा केलेला सन्मान आहे आणि त्याची परंपरा त्यांच्या मृत्यूनंतर त्यांनी जे काही स्वतःचं संचित होतं ते सगळं त्या प्रतिष्ठानला दिलं आणि त्याच्यातनं हा कारभार चालतो आणि अत्यंत पारदर्शक पद्धतीनं हा दिला जातो. त्याच्यामुळे साहजिकच त्यांच्या कवितांवरच आमची पिढी लहानाची मोठी झाली. म्हणजे परवाच्या जशा लहानपणी म्हणत असत तशा त्यांच्या कविता शाळेत असल्यापासून आठवतात होतो. मला आठवतं की माझी आई ही स्वातंत्र्यसैनिक होती, तर तिने मला लहानपणी गरजा जय जयकार क्रांतीचा ही कविता शिकवली होती. ही माझी मला आठवण झाली आणि त्यांच्या नावाने मिळालेला पुरस्कार आहे. बरोबर. जनस्थानापासून सुरुवात तर केली आपण, पण हे स्थान मिळवण्यासाठी जनाच्या मनामनात तुम्ही काय काय केलं तर हा खूप मोठा लेखाचा आणि खूप मोठ्या मुलाखतीचा भाग होऊ शकतो. पण इतक्या वर्षांमध्ये आमच्या काळी असं होतं, आमच्या काळी तसं होतं असं तुम्ही कधीच म्हणाला नाहीत, म्हणून तुम्ही आज टिकून आहात, तुमचं नाटक टिकून आहे असं म्हणता येईल का? माहीत नाही, कारण काय आहे की ज्याला लोकप्रियतेचं कोंदण असणारं कलाकृती म्हणतात अशा काही मी कधी माझ्याकडनं लिहून झाल्या नाहीत. आणि तरीसुद्धा मी माझ्या ज्या मनासारखं लिहित होतो ते स्वीकारण्यासाठी एक जागा इतक्या वर्षामध्ये मराठी रंगभूमीवर तयार झाली, हा माझ्या दृष्टीनं फार महत्त्वाचा भाग आहे. आणि त्या दृष्टिकोनातनं जसं बालगंधर्व प्रेक्षकांना मायबाप म्हणत असत तशीच भावना माझी पण आहे. म्हणजे मी त्यांच्या इतका मोठा नाही, परंतु ते सुद्धा प्रेक्षक कमी माझ्या नाटकाला आले नसते तर मी या ठिकाणी आज नसतो. कारण नाटक जे आहे ते समूह कला आहे, त्याच्यामुळे प्रेक्षकांच्या शिवाय तर ते नाटक होऊ शकलं नाहीत. त्याच्यामुळे आम्ही काही कमी प्रेक्षकांच्या समोर नाटकं केली, पण रिकाम्या रंगभूमी समोर नाटक नाही केलं. नाही, खरं आहे. पण व्यावसायिक रंगभूमीवर जाण्याची एवढं प्रत्येकाला असते, तर तुमचंच एक प्रसिद्ध वाक्य आहे की विचार, करमणूक आणि अर्थकारण याचा जर योग्य मेळ बसला तर उत्तम कलास्वाद मिळतो. पण हे तुम्ही कदाचित प्रेक्षकांच्या दृष्टीने बोलत असाल, पण जर नाटककार, निर्माते यांच्या दृष्टीने म्हणायचं झालं तर त्या काळात तुम्हाला सुद्धा ऑफर झालं असेल एखाद्या व्यावसायिक रंगभूमीकडून की आमच्यासाठी नाटक लिहा, मग त्यावेळेला तुम्ही का नाही तसा प्रयत्न केलात किंवा काय नेमकं घडलं त्यावेळेला? काय घडलं मला माहीत नाही. कदाचित माझा हट्टी स्वभाव असेल किंवा मला तसं वाटलं नसेल किंवा तो एक त्यावेळेच्या तरुणाईचा मनामध्ये असलेला एक उर्मटपणा असेल, काय मला माहीत नाही. परंतु तेव्हा विचारणा तर होत होती. उदाहरणार्थ मी तुम्हाला गंमत म्हणून सांगतो की माझं पहिलं नाटक की ज्याला आता 52-53 वर्ष झाली, मिकी आणि मेमसाहेब, ज्यात मोहन गोखले आणि मोहन आगाशे आणि जुईली देऊस्कर यांनी कामं केली होती. त्याचे 8 प्रयोग बरोबर झाले. 8व्या प्रयोगाला ते नाटक बंद पडलं, कारण तेव्हा आमच्या संस्थेचं असं होतं की नाटकातनं किमान थिएटर भाडं आणि जाहिरात एवढं तरी वसूल झालं पाहिजे, बाकीचं काही नाही झालं तरी चालेल. तर त्या पसंतीला ते उतरत नसल्या कारणानं 8व्या प्रयोगाला बंद झालं. तर 8व्या प्रयोगाला आमच्यानंतर बाळ कोल्हटकरांचा प्रयोग होता. तर त्याच्यानंतर ते नाटक बघायला ते बसले होते, मला माहीत नाही ते बसले होते. तर बालगंधर्वला संपल्यानंतर मागच्या कॅफेटेरियामध्ये आम्ही जेव्हा चहा पित होतो तेव्हा बाळ कोल्हटकर मला भेटले
आणि ते म्हणले की अहो तुम्ही आळेकर का, ते नाटक तुम्ही लिहिलं होतं का? हो, मला काही समजलं नाही, पण तुम्ही आमच्यासाठी नाटक लिहा. म्हटलं मग मी कसं लिहिणार? नाही म्हणे, आमच्यासाठी नाटक लिहा. फक्त काय आहे की आमचं हे कुटुंब आहे, म्हणजे आम्ही त्याच्यावरच जगतो, त्याच्यामुळे त्याच्यातनं काही उत्पन्न व्हावं अशी अपेक्षा असते. त्याच्यामुळे तुम्ही आमच्या बाजूचं नाटक जर लिहू शकलात आणि ते तुम्ही लिहाल असं आम्हाला वाटतं. असं म्हणून त्यांनी मला चक्क विचारलं होतं आणि त्याचे म्हणले की तुम्हाला काही ॲडव्हान्स रक्कम वगैरे द्यायची का? म्हणलं नाही तसं काही नाही. मी कधी, कारण मला त्यांच्याविषयी आदर होता, कारण त्यांनी पाहिलेलं त्यांचं दुरितांचं तिमिर जावं नाटक हे मला त्या काळात वगैरे आवडलं होतं. आम्ही शाळेत असताना त्यांची नाटकं पाहिली होती. 61 साली पूर येऊन गेल्यानंतर आमच्या शाळेच्या मदतीसाठी जो एक नाट्य महोत्सव झाला, त्यात दुरितांचं तिमिर जावं हे नाटक होतं आणि ते मी पाहिलं, जवळून पाहिलं होतं. फक्त ती नाटकं सगळी मी विंगेतनं पाहिली, कारण मी तिथं कार्यकर्ता म्हणून होतो. एक स्वयंसेवक म्हणून माझी नेमणूक रंगपटात झालेली होती. तेव्हा मी त्यांना पाहिलं होतं. त्याच्यामुळे मला ते नाटक बघताना सारखं रडू येत होतं, आईच्या बद्दलचं नाटक वगैरे वगैरे. म्हणून मी त्यांना अतिशय नम्रतापूर्वक सांगितलं की मी कधी लिहिलं तर मग नक्की देईन, पण त्या बाजूला जायचा कधी प्रसंग आला नाही. पुढे मला प्रभाकर पणशीकरांनी पण विचारलं, महानिर्वाण नाटक बघितल्यानंतर. ते कीर्तन करायचे, ते मूळचे त्यांचं घराणं कीर्तनकाराचं होतं. त्याच्यामुळे त्यांनी मला विचारलं की तुम्ही महानिर्वाणसारखं नाटक आम्हाला लिहून द्याल का? तर म्हटलं मी कधी नाटक लिहिलं तर तुम्हाला वाचून दाखवीन, पण ते तुम्हाला आवडलं तर तुम्ही घ्या, परंतु कोणासाठी म्हणून असं नाटक माझ्याकडनं लिहून होईल असं मला वाटत नाही. पण कुणासाठी म्हणून नाही, पण जेव्हा तुम्ही लिहायचं तेव्हा तुम्ही असं म्हणायचं की मला नाटक लिहित असताना ते दिसतं सुद्धा. आणि अगदी आत्ताच्या ठकीशी संवादपर्यंत आपण विचार केला तरी त्या संहितेत सुद्धा बऱ्याच ठिकाणी तशा सूचना केलेल्या आहेत किंवा दिग्दर्शकीय पद्धतीने ते नाटक कशा पद्धतीने दिसतंय ते सुद्धा तुम्ही मांडलेलं आहे. नाही, तो तंत्राचा भाग झाला. 2 नाटकं माझी अशी आहेत, शनिवार रविवार आणि दुसरा सामना. ही त्यातल्या त्यात एक गोष्ट प्रधान म्हणता येईल अशा पद्धतीची नाटकं आहेत आणि ही दोन्ही नाटकं रंगभूमीवर व्यावसायिक येऊ शकली असती. शनिवार रविवार पण येऊ शकलं असतं, पण ते आलं नाही. पण दुसरा सामना आलं. ते विजया मेहतानी पहिल्यांदा बसवायला घेतलं, मग काही कारणानं त्यांना ते बसवता आलं नाही आणि मग वामन केंद्रेंनी केलं आणि त्याचे जवळपास 200-250 प्रयोग मोहन तोडवलकरांच्या कलावैभवतर्फे तेव्हा झाले. पण हे नाटक सोडलं तर व्यावसायिक रंगभूमीवर असं माझं नाटक आलं नाही. मला नाटक दिसतायच्या तर प्रत्येक नाटककारालाच नाटक ते दिसत असतं, असं काही मी म्हणत नाही. की फक्त माझ्या बाबतीत असं झालं की रंगभूमीवर पहिल्यांदा भालवा केळकरांनी मला नट म्हणून आणलं. भालवा केळकर आणि माधव वझेंनी नट म्हणून आणलं. ते सुद्धा अपघाताने आणलं आणि त्याच्यामधनं रंगभूमी दिसली. म्हणजे सुरुवातीचं माझं रंगभूमीचं जाणीव पद्धतीनं दर्शन जे होतं ते विंगेत नव्हतं, कारण मी विंगेतनं 8 नाटकं 8 दिवस पाहिली रवणबागेमध्ये आणि चांगली व्यावसायिक नाटकं होती. जय जय गौरी शंकर मी तिथनं पाहिलं, किंवा पंडितराज जगन्नाथ पाहिलं. आणि पंडितराज जगन्नाथमध्ये जय गंगे भागीरथीचं गाणं चालू आहे, त्याला वन्स मोर मिळत आहेत आणि तिकडं गंगेचं पाणीचं लहर आहे. आता मला इकडनं दिसतंय की ते जिलेटिनचे तुकडे आहेत आणि कोणतरी वारा घालतंय आणि ते हलतंय. म्हणजे ते एखाद्या पद्धतीनं एखादा तो काय म्हणतात गणपतीचा सीन जसा असावा पुण्यातल्या, तशा पद्धतीनं ते नाटक होतं. हे एक, आणि मी तेव्हा 8वी वगैरे मध्ये असेल, 7वी 8वीत असते, तेव्हा अशा पद्धतीचं एक काय म्हणतात जाणीव नाटकाबद्दलची झाल्यानंतर नाटक एक खोटं आहे, मुद्दामून रचलेलं आहे, काहीतरी सांगण्यासाठी केलेलं आहे आणि जे आपण आयुष्य जगतो त्याच्याविषयी काहीतरी म्हणण्यासारखं आहे हे नकळत मनामध्ये रुजलं गेलं आणि ते नाटकात येत असावं. आता ठकीशी संवादचा विषय निघालाय तर त्याच्याबद्दल बोलूया, कारण ते तुमचं नुकतंच आलेलं नाटक आहे. 2013 नंतर तुम्ही मध्ये बराच काळ गेला आणि तुम्ही हे नाटक लिहिलं. कोरोना काळात घडणारं नाटक, अर्थात त्याचे बरेच अर्थ काढता येतील, प्रत्येक प्रेक्षकाच्या दृष्टीने त्याचे अर्थ बदलू शकतात. पण मला असं वाटलं, जाणवलं, ते मी विचारतो, मी कदाचित चुकीचा असेन, पण ह्यातला जो वृद्ध नायक आहे तो महापूरमधला जो लहान मुलगा होता किंवा तरुण मुलगा आपण म्हणूया, तोच मोठा होऊन आता ठकीशी संवादमध्ये भेटतोय का आपल्याला? काय हे प्रत्येकाचं इंटरप्रिटेशन वेगळं? नाही, तसं काय, एकच लेखक असतो, त्याचं मन एकच असतं, त्याची जाणीव एकच असते. त्याच्यामुळे किती जरी वैविध्य दाखवायचा प्रश्न केला तरी एक काहीतरी त्याचं जे काही जीवनाचं किंवा त्याचं जे काही अस्तित्वाचं आकलन आहे ते त्याच्यातनं येतं राहणार. ठकीशी संवादच्या विषयी असं झालं की त्यावेळेला पॅन्डेमिकचा पिरियड चालू होता, घरात नुसते आम्ही बसून होतो आणि तेव्हा मला असं वाटलं की तेव्हा हे जे
महाराष्ट्रामध्ये 4 लोक मारले गेले. त्याच्यामध्ये म्हणजे आपले दाभोळकर मारले गेले. मला असं वाटतं की 2014 पासून ज्या पद्धतीच्या ज्या पद्धतीचं सोशिओ पॉलिटिकल वातावरण मी लहानपणापासून म्हणजे स्वातंत्र्योत्तर काळात जन्मलेली माझी पिढी जे बघत होती, ते जे वातावरण एक होतं की तेव्हा विरोध होता, तेव्हा नानाविध आयडियालॉजीज होत्या, पण असे हेवेदावे नव्हते, भांडणं नव्हती. एकमेकामध्ये काहीतरी संवाद होता. राजकीय पक्षातला असेल किंवा 2 कार्यकर्त्यातला असेल किंवा 2 भिन्न पद्धतीच्या चळवळीतला असेल किंवा रस्त्यावरच्या कोण आहेरे नाहेरे समाजातला असेल, ह्याच्यात काहीतरी संवाद होत होता. पण मला 2014च्या नंतर जे भारतातलं वातावरण बदलत गेलेलं दिसलं, त्याच्यानं असं वाटलं की हे सगळं आता काळ्या पांढऱ्या रंगात होत चाललेलं आहे दिवसेंदिवस. आणि जे मधले रंगाचे शेड्स आहेत ते जात होते. कारण ह्या दोन्ही आयडियालॉजी पहिल्यापासून होत्याच. डावी आयडियालॉजी, उजवी आयडियालॉजी आणि नंतर अगदी एक्स्ट्रीम होत्या आणि त्या सगळ्या पार्ट्यात होत्या. म्हणजे काँग्रेसमध्ये सुद्धा डावे असायचे, उजवे असायचे किंवा भारतीय जनता पार्टीमध्ये सुद्धा डावे असायचे, उजवे असायचे. आमचे सगळे शाळेतले शिक्षक हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे. आमच्यावर संस्कार झाले ते सगळे संघाच्या शिक्षकांनी केले, पण आम्ही कधी संघाचे झालेलो नाही आणि त्याच्याबद्दल कोणी काही म्हटलं पण नाही. किंवा पूर्वीच्या काळामध्ये अटल बिहारी वाजपेयी आणि कोण प्रमोद महाजन असायचे. ते प्रमोद महाजन पुण्याला आले की आमच्या नाटकाला यायचे. घाशीराम कोतवालला अनेक वेळा मी त्यांना जागा दिलेली आहे, म्हणजे सीटा देऊन आम्ही बसवलेलं आहे. नारायण वैद्य, असं सगळं वातावरण आपण 2014 नंतर एकदम बदलल्याचं दिसलं होतं. म्हटलं याचा काहीतरी एक वेध घ्यावा आणि 2014 नंतर जे एक सर्वमताचं किंवा एक लिबरल या डेमोक्रेसीचा जो एक परीघ आहे, सर्वसमावेशक गोष्टींचा एक जो परीघ आहे, तो हळूहळू कमी होत चाललेला आहे. आणि माझं मत आहे तेच खरं आणि तू जर माझ्या मताचा नसशील तर तू माझा शत्रू. बरोबर. हे मला असं वाटतं की हे बरोबर नाही. म्हणजे कुठल्याही लोकशाहीच्या ह्याच्यात बरोबर नाही. हा एक भाग झाला. आणि दुसरी गोष्ट काय की आम्ही लहानपणापासूनही पर्वचं म्हणत होतो, देवळात जात होतो किंवा काही देवावर विश्वास आहे का नाही हा भाग मुद्दा वेगळा. पण रोज उठून तुम्हाला कोणी धर्माची आठवण करून देत नव्हतं आम्हाला. आमची आजी देवळात जायची, कीर्तनं करायची, कीर्तन ऐकायला मी पण जायचो. अनेक कीर्तनं मोठ्या लोकांची ऐकलेली आहेत. पण रोज सकाळी उठून कोणी आम्हाला असं धर्माची आठवण करून देत नव्हतं की तुम्ही या धर्माची आहात, तुम्ही या धर्माची आहात. हा एक बदल मला आणि मला असं वाटतं की त्याचा जो काही एक त्रास झाला आणि ही जी 4 माणसं मारली गेली त्याची एक काहीतरी ती प्रतिक्रिया असावी, म्हणून मी अशी कल्पना केली की एक स्वातंत्र्योत्तर काळात जन्मलेला तरुण आता देशाच्या ह्याच्याबरोबरच 75 वर्षाचा झालेला आहे आणि तो स्वतःचं एक डायलॉग, मोनोलॉग किंवा स्वतःच एक स्वगत म्हणतोय आणि तो कोणाशी एकटा बोलणार. एकटाच जर तो बोलला तर प्रेक्षक बोर होतील, म्हणून एक ठकीसारखा डिव्हाइस तिथं आलेला आहे आणि ती ठकी कोणी असेल, त्याची मैत्रीण असेल किंवा ती अलेक्सा पण असेल आणि तो सगळा आपला इतिहासाचा एक आढावा घेतोय आणि इट्स एक डेथ ऑफ लिबरल डेमोक्रेसी. आणि आता इथनं पुढची डेमोक्रेसी कशी काय माहीत नाही. किंवा आता जी 2014 साली जी 10 वर्षाची मुलं होती ती 20 वर्षाची झाली आहेत, 25 वर्षाची झालेली आहेत. त्यांना तेव्हा तोच इतिहास माहीत असेल, म्हणजे त्यांचा वर्तमान हाच इतिहास झालेला असेल कदाचित, माहीत नाही. त्याच्यामुळे त्यांचं काय होईल ते माहीत नाही. पण माझ्यासारख्या पिढीने जो पद्धतीचं एक प्रवास पाहिलेला आहे सामाजिक राजकीय, त्याची एक ती प्रतिक्रिया आहे. बरोबर. म्हणजे तुमच्या बोलण्यातनं जाणवतं की आर्थिक उदारमतवाद आपल्याकडे 1991 साली आला, आपण लिबरलायझेशन म्हणतो, ते आपण खूप चांगल्या पद्धतीने रुजवलं आपल्या सगळ्या जगण्यामध्ये. पण वैचारिक उदारमतवाद आपण नाही रुजवू शकलो. ते खटकतं. बाकीचं सगळं चकचकीत दिसतंय, अमुक दिसतंय. परंतु विशेषतः पुणे विद्यापीठात मी शिकवत असताना जाणवायची, म्हणजे ज्यावेळेला मी 1996 साली म्हणजे लिबरलायझेशन येऊन एक 6 वर्ष झाली असतील, असताना 96 पासून ते जवळपास 2000 पर्यंत 4 वर्ष ऑडिशन्स आम्ही जेव्हा एंट्रन्सच्या घ्यायचो, तेव्हा इनव्हेरिएबली 1 किंवा 2 मुलं पायजमा घालून आलेली असायची. पुण्याच्या ठिकाणी पुणे विद्यापीठात ॲडमिशन घ्यायला आलेला मुलगा
पायजामा घालून येईल का? तर 96 पासून ते 2000 पर्यंत तो येत होता आणि आता ते सगळं बदललेलं दिसतं. त्याच्यामुळे हा पायजामा घालणारा जो मुलगा आहे त्याच्याविषयी आपल्याला काहीतरी सतत उत्तरदायित्व आपलं एक नागरिक म्हणून किंवा एक आपला इथला आहे म्हणून प्रत्येक राजकीय नेत्यांनी बाळगलं पाहिजे. तसं काही जाणवत नाही आता बरोबर. फारसं. तुम्ही आता 96 सालाबद्दल म्हणालात, म्हणजे ललित कला केंद्र जो तुमच्यासाठी आवडता विषय आहे, पण जेव्हा तुमच्याकडे जबाबदारी आली तेव्हा तुम्हाला थोडा प्रश्न पडला होता की असं अकॅडमिक शिक्षण नाट्य विषयाचं तुम्ही स्वतः घेतलेलं नव्हतं, पण तुम्ही जो सगळा अनुभव घेतला होता तो खूप मोठा होता. तर नेमकं कशा पद्धतीने पुढे जायचं, कशा पद्धतीने शिकवायचं, काय नेमकं असेल, हा प्रश्न कदाचित होता तुमच्या पुढे त्यावेळेला. त्याला एक फायदा असा झाला होता की आम्ही थिएटर अकॅडमी म्हणजे 1973 साली स्थापन करावं लागली, कारण आम्हाला घाशीराम कोतवालमुळे मतभेद झाले होते आणि हौशी संस्था होती. त्यावेळेला इकॉनॉमी लिबरल नव्हती, नेहरूयन इकॉनॉमी होती. म्हणजे कुठलाही मध्यमवर्गीय पुण्यातला मुलगा कुठेतरी IIT ला गेला पाहिजे किंवा डॉक्टर झाला पाहिजे, नाहीतर मग तो LIC चिकटला पाहिजे किंवा राष्ट्रकूट बँकेमध्ये क्लार्क म्हणून गेला पाहिजे, रेल्वेमध्ये चिकटला पाहिजे, अशी सगळी होती आणि असेच सगळे काम करणारे लोक होते. मी फक्त BJ मेडिकलमध्ये शिकवायचो आणि बाकीचे सगळे जे होते ते बरेचसे चंद्रकांत काळे, आनंद मोडक हे बँकेत कामाला होते. काही जण LIC मध्ये होते किंवा काही जण किर्लोस्करमध्ये किंवा काही जण टेल्कोमध्ये, त्या वेळेच्या पुण्यातल्या ज्या त्याच्यामध्ये या नेहरूयन इकॉनॉमीमध्ये होते. आणि तिथून आम्ही आमचा प्रवास सुरू केला. घाशीराम कोतवाल आलं. घाशीराम कोतवाल हौशी रंगभूमीवर झालेलं नाटक, कोणी एक रुपया सुद्धा घेत नव्हतं. आणि आता राज्य नाट्य स्पर्धेचं नाटक 4-5 प्रयोग करायचे, अजून 2-4 ठिकाणी करायचे आणि 25-1 प्रयोग झाले की संपायचं सगळं आणि ते बंद होणार, असं सगळं होतं वातावरण. फक्त त्याच्या अगोदर अशी पाखरती नाटक चुकून चाललं, बऱ्यापैकी झालं चांगलं म्हणून, आणि त्याचे प्रयोग 100-1 झाले. त्याच्यामुळे आम्हाला थोडंसं एक बळ आलं होतं. आणि घाशीराम कोतवाल झालं ना, तर ते 25-30 प्रयोगात ना बंद पडणार. तर नेमकं 19 प्रयोगाच्या नंतर ते नाटक चावचाव सुरू झाली सगळीकडे पुण्यातल्या ब्राह्मण समाजामध्ये की हे ब्राह्मण विरोधी नाटक आहे वगैरे वगैरे. आणि भालबा केळकरांच्यावर तेव्हा दबाव आला एक प्रकारचा की हे तुम्ही तुमच्या संस्थेतर्फे करताय, काही बरोबर नाही. आणि भालबांचं बॅकग्राऊंड जी होती ती संघाची नव्हती, पण त्यांची हिंदू महासभेची होती आणि ते गीता धर्म मंडळात वगैरे वगैरे त्यावेळेला त्याचे होते. ते साहजिकच म्हणले की आता आपण नाटककाराला शब्द दिला होता, आपलं नाटक झालेलं आहे करून, 19 प्रयोग झालेले आहेत, तर आता आपण ते बंद करू. मी म्हटलं हो नाटक सर चांगलं आहे, आता आपण भालबा आमचे सर, त्यांनी नाटकात आणलं, एक प्रकारचे गुरु आमचे ते, आणि केमिस्ट्री शिकवायचे फर्ग्युसनमध्ये. तर ते म्हणले की नाही हे आता बंद करू. मग आम्ही ठरवलं की नाही आता आपल्याला बाहेर पडलं पाहिजे. आणि तेव्हा एक सामाजिक चळवळ पण सुरू झाली होती की गिधाडांची नाटके नकोत, गरुडांची नाटकं हवीत वगैरे वगैरे. तर त्यातून आम्ही बाहेर पडलो आणि आमच्या शनिवार पेठेतल्या घरी थिएटर अकॅडमीची स्थापना केली आणि घाशीराम कोतवाल सुरू झालं. आणि 80 साली मोहन आगाशाच्या अथक प्रयत्नांनी आमचा पहिला परदेशाचा दौरा झाला. आणि आम्ही तरुण वयामध्ये नोकरी करत असताना ऑन ड्युटी रजा वगैरे आम्हाला दिली की परदेशात नाटक जात आहे आणि जायचं तर तुम्ही रजा घेऊन जा, म्हणून आम्ही परदेशात नाटक युरोपमध्ये 25 हाऊसफुल प्रयोग आम्ही केले, प्रोफेशनली केले. मराठी माणसांसमोर नाही केले. मराठी माणसांसमोर एखादा प्रयोग लंडनला झाला, तर लंडनला आम्ही 12 प्रयोग केले हाऊसफुल. रिव्हरसाईड स्टुडिओज नावाच्या पूर्वी BBC स्टुडिओ तिथं होता, अंडरग्राऊंड स्टुडिओ होता, तिथं ऑडिटोरियम झालेलं होतं, तिथं केले. आणि नंतर बर्लिनला केले, त्याच्यानंतर आयंडोवेनला केले, म्हणजे फिलिप्सचं जे मूळचं गाव आहे फिलिप्स कंपनीचं, त्या ठिकाणी केले. आणि एक आम्हाला लक्षात आलं की किती समृद्ध तिकडची रंगभूमी जी आहे, तिथेही 2-3 प्रकार आहेत. त्यांच्याकडेही व्यावसायिक रंगभूमी आहे, त्यांच्याकडेही पॅरलल रंगभूमी आहे, पण एव्हरीथिंग इज सबसिडाइज. त्याचं जे रंगभूमीचं अर्थकारण तितकंच महत्त्वाचं. तुम्ही पैसे घेऊन नाटक करा किंवा पैसे न घेता नाटक करा किंवा हौस म्हणून नाटक करा किंवा व्यवसाय म्हणून नाटक करा, नाटकाचं कुठल्याही कलेचं सादरीकरणाऱ्या कुठल्याही कलेचं एक गणित असतं आणि ही तर सामूहिक कला आहे. बरोबर. त्याच्यामुळे त्याचं एक गणित आहे की ते आर्थिक गणित सांभाळावं लागतं. जितकं तुम्हाला कलात्मकतेकडे जेवढं लक्ष द्यायला लागतं तेवढंच लक्ष तुम्हाला नंतर त्या अर्थकारणाकडे पण तेवढं द्यायला लागतं. ते गणित
साधून तिथं लक्षात आलं की प्रत्येक थिएटरला सबसिडी आहे. की आर्ट काउन्सिल ऑफ ग्रेट ब्रिटन आहे किंवा युरोपियन आर्ट काउन्सिल आहे की ते त्यांना पैसे देतात, हे करतात. तर अशा सगळ्या माहिती झाल्यानंतर आम्ही तिथं रॉयल अकॅडमी ऑफ ड्रॅमॅटिक आर्टला भेट देऊ शकलो. नॅशनल थिएटर मी 80 साली नॅशनल थिएटर नवीन बनत होतं. त्यावेळेला आम्ही तिथं पाहिलं योगायोगानं. हे घेऊन आल्यानंतर लक्षात आलं की आपला ग्रुप ऑर्गनाईज, आपण पैसे जरी मिळवत नसतो तरी ग्रुप ऑर्गनाईज व्हायला पाहिजे. त्याच्यामध्ये एक प्रकारचं व्यावसायिकता आली पाहिजे. ती एक दृष्टी आली. आणि मग त्याच्यानंतर मला 2-3 मला रॉकफेलर फाउंडेशनची मला एशियन कल्चरल काउन्सिल म्हणून असते, त्याची मला एक फेलोशिप मिळाली आणि मी अमेरिकेत 6 आठवडे होतो. आणि तिथे मी नाटकं बघितली, थिएटर ग्रुप्स बघितले, त्यांची अर्थकारण कसं ऑर्गनाईज होतं ते बघून मी आलो आणि तिथली थिएटर स्कूल्स बघितली जिथे होती ती. ते आल्यानंतर लक्षात आलं की आता 96 साली जेव्हा ललित कला केंद्रामध्ये मी जॉईन होणार असं मला जेव्हा वसंतराव गोवारीकरांनी सांगितलं, ते तेव्हा कुलगुरू होते. तर मी भीत इंटरव्ह्यूला गेलो. तर मी त्यांना म्हटलं की मी काही, मला लिटरेचरची डिग्री नाही. ते म्हणलं नाही, तुम्ही नाटकं केलेली आहेत, तुम्ही नाटकं लिहिलेली आहेत, तुम्हाला काय संगीत नाटक अकॅडमीचा अवॉर्ड मिळालेला आहे, तेवढं पुरेसं आहे. तर यू कॅन बिकम प्रोफेसर आणि यू डेव्हलप द डिपार्टमेंट, असं त्यांनी मला पाठिंबा दिला. आणि मला सांगितलं की इथनं पुढे तुम्ही हे डिपार्टमेंट तुमचं तुम्ही डेव्हलप करा. मी तुम्हाला ह्या सगळी काय फंक्शनल ऑटॉनॉमी डिपार्टमेंटला ते देऊ शकत होते. तशी फंक्शनल ऑटॉनॉमी त्यांनी मला त्या डिपार्टमेंटला दिली. आणि त्यातनं आम्ही सगळे नियम वगैरे उपनियम वगैरे केले. आणि त्याला मला राजीव नाईक म्हणा, एलकुंचवार, जब्बार पटेल किंवा संगीताचे सगळे विकास कशाळकर, उल्हास कशाळकर, सुरेश तळवळकर, भास्कर चंदावरकर आणि सगळ्यात म्हणजे अशोकदा रानडे यांनी मला मदत केली. रोहिणी भाटे किंवा त्याच्यानंतर शमा भाटे त्यांच्या सूनबाई आणि त्याच्यानंतर चापेकरबाई, त्यांनी मला मदत केली हा सगळा अभ्यासक्रम रचायला. पानट नावाचे आमचे फिजिक्सचे प्रोफेसर होते, त्यांना उत्तम संगीत कळायचं. त्यांनी मला काही कोर्सेस करून दिले की फिजिक्स रिलेटेड टू परफॉर्मिंग आर्ट्स, असं आपण कोर्स करू शकतो. तर मग आम्ही म्हटलं की मग अॅनाटॉमी आणि फिजिओलॉजी रिलेटेड टू परफॉर्मिंग आर्ट्स असं पण कोर्स करता येईल आपल्याला. तो आम्ही तयार केला. असं करत आम्ही चाचपडत होतो. आणि नाटकाच्या विषयी लोकांना प्रेम होतं, त्याच्यामुळे तो सगळा काय म्हणतात तो सगळा बहरत गेला आणि चांगले विद्यार्थी येत गेले. प्रवीण भोळे हा पहिल्या बॅचचा विद्यार्थी, शर्वरी जमिनीस आमच्याकडे होती, नीरजा पटवर्धन होती की जी आता युनिव्हर्सिटी ऑफ जॉर्जियामध्ये जाऊन शिकून आली, मुक्ता बर्वे, अनिता दाते, हे सगळ्या अलीकडच्या आलेला हे आहे. किंवा संदीप पाठक आहे, चिन्मय केळकर आहे, खूप लोक आमच्याकडे, किंवा मंगेश हाडवळे आहे की ज्यांनी हे तयार केला. असे सगळे लोक मुलं येत गेली. कुठल्याही पद्धतीची गव्हर्नमेंटची सबसिडी त्या विभागाला आजही नाही. एक प्राध्यापकाचा पगार सोडला तर कुठल्याही पद्धतीची सबसिडी मिळत नाही. म्हणजे नॅशनल स्कूल ऑफ ड्रामाच्या एकदम विरुद्ध आहे. किंवा आजही फक्त आपल्याकडे महाराष्ट्रामध्ये आज एवढी मोठी विद्यापीठं आहेत, पण त्या कुठल्याही विद्यापीठाला एक बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठाचा जो नाट्य विभाग सोडला तो कोणालाही सबसिडी मिळत नाही, कोणालाही ग्रँट मिळत नाही. प्रत्येकजण नॉन एडेड डिपार्टमेंट म्हणून ते चालवतो. ह्याच्याकडे गव्हर्नमेंटने हे बदललं पाहिजे. कारण आता 90 नंतर सगळं स्पेस बदलली, एंटरटेनमेंट स्पेस बदलली, डिजिटल एंटरटेनमेंट आली आणि या ह्याच्यात तुमचा रेव्हेन्यू वाढत गेला. म्हणजे आता CCIचाच रिपोर्ट आहे की आता जर ॲव्हरेज तुम्ही पाहिलं तर या सगळ्या एंटरटेनमेंट मीडियाचा टर्नओव्हर हा जवळजवळ वर्षाला 20,000 कोटी आहे. तर मग एक एंटरटेनमेंट इंडस्ट्रीसाठी अशी मध्यवर्ती संस्था तुमच्याकडे कुठली नाही. नॅशनल स्कूल ऑफ ड्रामाच आहे अजून 70 वर्षापूर्वीची काढलेली. IIT लेवलवरची एका छत्राखाली तुम्हाला सोयी नाही करून देत आहेत की हा आमच्या एवढा मोठा प्रगल्भ देश आहे, इतक्या नानाविध जाती जमाती आणि एंटरटेनमेंटचे परंपरा आहेत, या परंपरांना सगळ्यांना एकत्र असणारं काहीतरी आम्ही इथं देतोय. आणि मग इथे कोणी डिजिटल मीडियाला काम करतंय, कोणी पण एंटरटेनमेंट ह्या स्वरूपाचे सगळ्याला अशी एक अम्ब्रेला ऑर्गनायझेशन किंवा त्याच्या ब्रांचेस किंवा त्याचं तसं काही करता येत नाही. हे आपलं दुर्दैव आहे. म्हणजे असं गुणवत्ता लागणारच आहे शेवटी.
इंडस्ट्री वाढवायची असेल, तुम्हाला ट्रेनिंगला महत्व हो. आता येणार. बरोबर. ज्या ज्या वेळेला तुम्ही हे असं बघता तेव्हा ट्रेनिंगला महत्व येणार. तर प्रोफेशनल ट्रेनिंग पूर्वी गुरुकुल पद्धतीनं चालू होतं. बरोबर. आता ते अस्तित्वात नाही. गुरुकुल काही प्रमाणात चालू आहे, संगीत अजून टिकलेलं आहे. परंतु ती गुरुकुल पद्धत आहे, ती गुरुकुल पद्धत मोल्ड करून आम्ही ललित कला केंद्रामध्ये ती गुरुकुल पद्धतच मोल्ड केली. बरोबर. म्हणजे परंपरेलाच एक अर्थ दिला. अजूनही देखील संगीताचा विद्यार्थ्याला गुरु 30% मार्क देतो, 40% मार्क देतो हो. आणि उरलेले मार्क विद्यापीठ देतं अजूनही. हम्म, आज हम्म. या 2025 मध्ये देखील अशा पद्धतीनं ही सिस्टीम वाकवलेलं फक्त सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ एवढं एकच विद्यापीठ आहे. अन्य ठिकाणी कुठेही गुरुचे बरोबर. मार्क बरोबर. गृहीत धरले जात नाहीत तुमच्या मॉडर्न सिस्टीममध्ये. तर ह्या ठिकाणी आपल्या परंपरा आणि हे आत्ताची याची काहीतरी सांगड घालणारी ऑर्गनायझेशन करावी असं कुठल्याही क्षेत्रातल्या कोणालाच, माणसाला हां, म्हणजे जे त्या म्हणजे ठिकाणी डिसिजन मेकिंग मध्ये जे बसले आहेत. त्यांनाही वाटत नाही. आणि ज्या आर्थिक उदारतेचा फायदा ज्या इंडस्ट्रीला मिळाला त्या इंडस्ट्रीलाही असं वाटत नाही की आपण असं काहीतरी करावं. बरोबर. बरोबर. किंवा ही 4 डिपार्टमेंट्स आहेत, ही 4 डिपार्टमेंट्स आपण दत्तक घ्यावीत आणि यांना आपण सबसिडी द्यावी. सोपं आहे. त्याला किती लागणार आहे, हे लागतात ते. किंवा ज्या गावची इंडस्ट्री आहे त्या गावांनी तिथली जी स्टेट युनिव्हर्सिटीज आहेत आणि यात खाजगी युनिव्हर्सिटीज काढून ठेवल्यात. बरोबर. त्याची प्रचंड मोठ्या प्रमाणात फी आहे. त्याच्यामुळे अजून ती तफावत वाढलेली हो, आहे. हो. आणि आता तर काय म्हणजे नुसतं ग्रॅज्युएशन झालं करतात मुलं आणि नुसतं 1 वर्षाच्या मास्टर कोर्सला परदेशी जातात. हम्म. 13 लाख 14 लाख 15 लाख रुपयामध्ये तो मास्टर्स करून तो येतो तिकडनं आणि त्याला परदेशी डिग्री मिळते. म्हणजे हा मध्यमवर्ग हा सगळा असा पसरत चाललेला आहे. त्याच्यामुळे लँग्वेजचा जो एक ठोस होता आपला की आपली जी मराठी लँग्वेज आहे ती विखुरली गेली. बरोबर. बरोबर. मराठी भाषेत कोणी ताकद नाही किंवा मराठी भाषेच्या विषयीची एक संवेदना आहे ती तुमची डल झाली आणि इंग्लिशची संवेदना वाढली पण नाही. असं काहीतरी एक देशगुरी वातावरणामधनं प्रेक्षक हा फ्रॅगमेंटेड होतो, अमुक होतो. आता ह्याच्यातनं काहीतरी मार्ग काढणारे एक विजनरी कोणतरी आलं पाहिजे. तर आमची तर पिढी आता 75च्या पुढे गेली. नाही, आणि ते कसं होऊ शकतंय तुम्ही करून दाखवलेलं आहे. आम्ही म्हणजे तुम्ही एक चांगला यशस्वी प्रयोग करून दाखवला. जे उदाहरण समोर आहे, सबसिडी नसताना काही नसताना फक्त एक म्हणजे तो पाहिलं तर काय 3 बेडरूमचा ब्रिटिशकालीन बंगला आहे तो. त्या बंगल्यातनं कारभार अजूनही त्याच बंगल्यातनं कारभार चालतो. अजूनही इमारत नाही त्या विभागाला. आणि त्याचा आउटपुट बघा की किती मुलं आणि सिरियल्स किती करतात. विनोद लवेकर आहे, दिग्दर्शक सुद्धा आहेत त्याच्यामध्ये, तंत्रज्ञ आहेत. कारण जयंत जठार आहे जो आता मोठा एडिटर जयंत जठार आहे आणि तो आता दिग्दर्शकही झाला आता दिग्दर्शकही झाला, ऍक्टरही येतो. असे सगळे दरवर्षी कोण ना कोणतरी येतात. किंवा संतोष आयाचीत नावाचा आहे की तो सगळ्या फक्त मायथॉलॉजीच करतो सगळ्यांच्या. त्याला लक्षात आलं की आता 2014 नंतर काय करायला पाहिजे आपण. अशी मुलं येतात. किंवा माने की ज्यांनी आमचे 4 फिल्म्स केल्या. मकरंद माने अकलूजचा, अच्छा, अकलूजच्या छोट्या गावातला. पण ही सगळी एक कलाकारांची, दिग्दर्शकांची पिढी जी आहे ती तुम्ही घडवली, त्यांना तुम्ही शिकवलं, तिथे वेगवेगळे प्रयोग राबवलेत. याच्याशिवाय तुम्ही एक नाटकाच्या अभ्यासाचं पाठ्यपुस्तकही तयार केलं. तर ते आता केवळ ललित कला केंद्रापुरतं आता सध्या असेल, पण ती पाठ्यपुस्तकं काही फ्लुइड असतात. ते चान्स मटेरियल असतं, त्याला धरून काही होत नाही. पण एक काहीतरी डोळ्यासमोर आपल्याला असायला पाहिजे स्ट्रक्चर म्हणून ते आपण असतो. त्याला आता बरीच वर्ष आली. ती आता परत रिराईट केली पाहिजे, अपडेट केली पाहिजे. ती शक्य झालं कारण तेव्हा आम्हाला रतन टाटा ट्रस्टनी ग्रांट दिली. मग त्यांनी आपण होऊन ते आम्हाला अप्रोच झाले. रतन टाटा ट्रस्ट म्हणजे आता गेलेले रतन टाटा ट्रस्ट नाही, त्यांचे आजोबा की ज्यांनी महात्मा गांधींना सुद्धा स्कॉलरशिप दिली होती, तो रतन टाटा ट्रस्ट. त्यांनी आम्हाला ललित कला केंद्राला आम्हाला बोलवून ग्रांट दिली. आणि त्या ग्रांटमधनं आमच्या विद्यार्थ्यांना तेव्हा आम्ही रत्न थियामकडे पाठवलं एक महिना विमानाने, किंवा त्रिचूरला पाठवलं डान्समधल्या मुलींना तिथं बघायला प्रत्यक्ष. असं काहीतरी एक ठोस कुठल्या तरी गव्हर्नमेंटनी करायला पाहिजे. तसं फ्लॅशी होतं किंवा तेवढ्यापुरता तो मोठा महोत्सव करतो, काहीतरी गणपती उत्सवात एखादा कार्यक्रम करतो किंवा मोठा संगीताचा एक काहीतरी मैफलीचा कार्यक्रम करतो. डेकोरेटिव्ह होतो, परंतु एक ठोस तुम्हाला एक ते खालनं मनुष्य तयार होईल
अशी एक दूरदृष्टी असलेलं काही व्हिजन असणारं कोणी त्याच्यात दिसत नाही. बरोबर. पण तुम्ही आता हे सांगितलं रतनथेमबद्दल, तर मला आठवलं की जेव्हा तुमची बेगम बर्वे असेल, महानिर्वाण असेल, या काळामध्ये तुमची नाटकं तर भाषांतरित होऊन इतर भाषांमध्ये जात होती. परदेशातही ती सादर झाली, जसं तुम्ही मगाशी म्हणालात. पण त्याच वेळेला इतर भाषांमधली नाटकं मराठीत येत होती हो. किंवा आपली मराठी नाटकं म्हणजे वसंतदेव यांच्यासारखे भाषांतरकार होते, त्यांनी आपली नाटकं तिकडे नेली. मोहन राकेश किंवा बादल सरकार यांची नाटकं मराठीत आली. हे आदान-प्रदान सुद्धा आता काही प्रमाणात कमी झालंय आपल्याकडे असं असं वाटतंय आणि त्याचा त्याचा नेमका काय परिणाम होतो सगळ्याच प्रकारच्या प्रादेशिक रंगभूमीवरती? नाही, नाही. जसं आता एक प्रकारचं स्ट्रक्चर तयार झालं, तसं सुद्धा आता एक ट्रान्सलेशनचं स्ट्रक्चर तयार व्हायला पाहिजे. पूर्वी होतं ते व्यक्तिगत पातळीवर ट्रान्सलेशनची कामं चालायची. वसंतदेव होते, ते मूळचे UP मधनं आलेले आणि मराठी मनुष्य हो, पण तिकडनं हो. आलेला आणि त्यांना रंगभूमीविषयी प्रेम होतं. सत्येंद्र दुबेच्या विषयी आपुलकी होती. म्हणून त्यांनी तेंडुलकरांची नाटकं हिंदीमध्ये आणली, एलकुंचवारांची आणली, माझी आणली आणि वसंत कानेटकरांची हो. पण आणली. त्याच्यानंतरच्या काळामध्ये अरुंधती देवस्थळे होत्या. त्या मुंबईला, दिल्लीला साहित्य अकादमीच्या लायब्ररीमध्ये काम करायच्या. त्यांनी काही भाषांतरं अतिशय चांगल्या पद्धतीने केली. शांता गोखले किंवा कुमुद मेहता हो. यांनी काही भाषांतरं इंग्लिशमध्ये केली आणि एक तो कार्यक्रम तेव्हा आदान-प्रदानचा कार्यक्रम त्यावेळेला झाला. गिरीश कर्नाडला मराठी येत हो, होतं. हो. त्याच्यामुळे त्यांनी तेंडुलकरांची नाटकं मराठीतनं कानडीमध्ये केली वगैरे, वगैरे. तशा पद्धतीचं आता व्यक्तिगत पातळीवर चालतं. म्हणजे आता समजा एखादा मोहित टाकळकर सारखा आहे, त्याला काही आवडलं, तर तो त्याच्यापुरतं करून घेतो. पण आता एक इतका मोठ्या प्रमाणात हे सगळं वाढल्यानंतर त्याला काहीतरी एक ट्रान्सलेशनचा एक काहीतरी स्ट्रक्चर प्रोग्राम आपल्याकडे आहे का? तर नाहीये. नाही. की प्रत्येक वर्षी त्या भाषेतले एक निवडक 3-4 संहिता निवडून त्याचं भाषांतर तिथल्या दिग्दर्शकाच्या बरोबर बसून बरोबर. केलं, तर काय होईल? काय नाही. उदाहरणार्थ अशोक शहाणेंनी माझ्या नाटकाचं बंगाली भाषांतर करून दिलं होतं बरोबर. आणि ते तिकडं बरोबर. झालेलं होतं. कारण तुमची नाटकंच अशी आहेत की म्हणजे महानिर्वाण सारखं नाटक आहे हे त्याला युनिव्हर्सल अपील आहे. ती हिंदीमध्ये पण जास्त हिंदीमध्ये चाललं पण ते जास्त किंवा चालतं. ता थैया नावाने गुजरातीमध्ये पण ते ट्रान्सक्रिएट झालं किंवा बेगम बर्वे नाटक आहे हे हे मास्टर फुलमणी नावाने गुजरातीमध्ये पण गेलं आणि ते मल्याळी भाषेत पण गेलं. त्यातला जो फिमेल इम्पर्सोनेटर होता तो रिटायर्ड कथकली ॲक्टर होता. घेऊन त्यांनी केलं. तसं होत होतं. पण आपल्याकडे काय म्हणतात की रंगभूमीला मुळात काही एक सेंट्रल सबसिडी काहीच नसल्या कारणानं ते धड प्रोफेशनल नाही आणि धड हौशी नाही, हौशी असं नाही, सर. मध्ये कुठेतरी आपली दुभंगलेली गेलेली आहे. त्याची म्हणजे तो कलाकारच जर असेल चांगला तर तो प्रोफेशनली कंडक्ट होतो आपोआपच. पण आपल्याकडे सिनेमा म्हटलंही कसं की सगळं नीटनेटकं व्यवस्थित अमुक तमुक आहे, फिनेशनी सगळं होतं. नाटक म्हटलं की तसं नाही, कारण त्याला काही सेंट्रली काही त्याला सबसिडी नाही. बॉक्स ऑफिसमधनं चालवून होईल किंवा प्रत्येक ठिकाणी तिकीट काढून लोक येतील अशीही प्रांत नाहीत आपल्याकडे. एक कर्नाटक, बंगाल किंवा महाराष्ट्र जर सोडले तर त्या ठिकाणी तिकीट काढून अभिमानानं तिकीट काढून लोक जातील. 500 रुपयाचं तिकीट काढून आज मराठी मनुष्य येतो याचं आश्चर्य वाटतं. महाराष्ट्राच्या बाहेरच्या लोकांना ती पण त्यांच्याकडे परंपरा नाही. आणि दुसरी गोष्ट काय आहे की आपली जी भाषा आहे ना, त्यात नुसतीच मराठी असं नाही की बंगालमधली बंगाली भाषा, गुजरातीमधली त्याची संवेदनाच एक प्रकारची जरा पुसट होत चालली. ठोस जी भाषेची संवेदना आहे ती धड इंग्लिशमध्ये थोडीशी, हिंदीमध्ये थोडीशी असं होत चालली. आता ह्याच्यातनं कदाचित एक वेगळी कला निर्माण होऊ शकेल, माहित नाही काय, ते तर पुढच्या पिढीचं आहे, आमचं नाही काही. पण तरी सुद्धा आता तुम्ही थोडा तक्रारीचा सूर लावलात आणि त्या तक्रारी पोचल्या असतील ज्यांच्यापर्यंत पोचायच्या तिथपर्यंत. पण तुम्ही आता इतक्या वर्षापासून नाटक बघताय, नाटकात आहात, रंगभूमीशी एकनिष्ठ वगैरे जे काय म्हटलं तर ते आहात. पण जी नाटकाची स्पर्धा असते, म्हणजे जी राज्यनाट्य स्पर्धा होती, एकांकिका स्पर्धा असतात, वेगवेगळे महोत्सव होतात, नाटकं सादर केली जातात, ती आजही आपल्याकडे तो जोश कायम आहे. हे तुम्हाला किती कमाल वाटतं? म्हणजे ह्याचं तुम्हाला कमाल आहे, कारण तो आपली प्रातिनिधिक कला आहे ना. आपल्याकडे काय आहे, महाराष्ट्राकडे स्वतःची नृत्य परंपरा नाही.
आपलीकडे आपण गायन परंपरा पण उत्तर हिंदुस्थानातनं घेतली आणि आपली नृत्य परंपरा अर्धी उत्तरेकडनं घेतली आणि बरीचशी दक्षिणेकडनं घेतली. आपली स्थानिक परंपरा म्हणजे आपली तमाशाची किंवा आपली आहे ती लोकनाट्याची आणि आपली नाटकाची, आणि ज्याला राजनाट्य स्पर्धाचा मोठा हात आहे. त्यांनी एक प्रेक्षक वर्ग तयार केला. आणि यशवंतराव चव्हाण त्यांनी 1960 साली निर्णय घेतला की नाटकावर एंटरटेनमेंट टॅक्स नाही. इतका दूरगामी परिणाम एखाद्या निर्णयाचा होऊ शकतो हा त्यांनी घेतला, हे आपलं नशीब आहे. आजही नाटकावर एंटरटेनमेंट टॅक्स नाहीये. 500 रुपयापर्यंत काहीच प्रॉब्लेम नाही. 500च्या पुढे गेलं तर जीएसटी चालू होतो. तो हे आपल्याकडचा प्रत्येक प्रांताचं वैशिष्ट्य असतं, तसं ते वैशिष्ट्य आहे. ते गृहीत धरून काहीतरी प्लॅनिंग केलं पाहिजे. आपल्याकडे रंगभूमी अजूनही आता विशेषतः पॅन्डेमिकच्या नंतर तर रंगभूमीचा जोश OTTला लोक कंटाळलेले दिसतात आणि तरुण मुलं इन्फॉर्मल स्पेसेसमध्ये इतकं चांगलं काम करतायत. बरोबर. मी त्याबद्दल तुम्हाला विचारणारच आहे, कारण पुण्यामध्ये खास करून हा जो आहे ज्याला आपण प्रायोगिक म्हणूया किंवा काय हौशी म्हणूया, एक्सपेरिमेंटल म्हणूया, तो खूप मोठ्या प्रमाणावर विस्तारला आहे. पण ललित कला केंद्राचा विषय आपण होता, तर त्याबद्दल एक छोटासा प्रश्न विचारतो. विषय मोठा आहे खरं तर. गेल्याच वर्षी फेब्रुवारीमध्ये जो प्रकार घडला ललित कला केंद्रामध्ये, त्यानंतर असं कुठे जाणवलं का की आविष्कार स्वातंत्र्य याच्याबद्दलच आपल्याकडे थोडा मनात गोंधळ आहे, की काय नेमकं असायला पाहिजे, किती असायला पाहिजे, कुठे असायला पाहिजे? तर हा एक प्रकारचा मोठा विषय आहे. पण मला असं वाटतं की जेव्हा कॅम्पसवर जेव्हा विद्यार्थी घडत असतो तेव्हा त्याच्यासमोर कुठलंही एक रेजिमेंटेशन असतं कामा नये. त्याला मोकळं वाटलं, त्याला चुका करण्याचा अधिकार आहे. त्यांनी ते काही केलं, ते जे काही झालं ते त्यांनी काही मुद्दाम केलं होतं अशातला भाग नाही. म्हणजे मी काही त्याचं काही समर्थन करत नाही, पण मी त्याला मला असं होतं ते एखादा मुलगा नापास झाला म्हणून त्याला आपण काय घरातनं हाकलून देतो का? तसा तो परीक्षेत नापास झाला म्हणू आपण, किंवा त्याच्याकडनं काय बरं, तो काही संपूर्णपणे काय म्हणतात पूर्ण कलाकृती ती नव्हती. तो एक एक्सरसाइज चालू होता आणि त्या एक्सरसाइज बघायला लोकांना बोलवलं होतं. तर तो एक्सरसाइज बघायला लोकांना बोलवायचं का नाही हा वेगळा मुद्दा. त्याच्यामुळे हे असं दुर्दैवानं झालं. तसं व्हायला नको होतं. ही दोन्ही पद्धतीनं त्याची खबरदारी एक प्रकारचं पाहिजे होतं की जब्बार पटेलांनी आत्ताच जेव्हा गेल्या संमेलनात भाषण केलं तेव्हा त्यांनी सांगितलं होतं की तुम्ही सेन्सॉरशिप वगैरे आहे ती लावा, पण कॅम्पसवर सेन्सॉरशिप तुम्ही लावू नका. नाही तर मग मुलांना काही शिकता येणार नाही. दोन्ही बाजूचं गोष्टींना कळणार नाहीत, काय नाही. याचा अर्थ काही प्रत्येक म्हणजे कॅम्पसवर कोणी काही नक्षलवादीच तयार करतात अशातला भाग नाही. तसं बघायला गेलं तर आमचे सगळे शिक्षक अगदी पूर्ण RSSचे होते शाळेतले. आम्ही कधी RSS मध्ये गेलो नाही. त्यांनी आम्हाला सांगितलं पण आमच्यावर कधी दबाव पण आणला नाही. तसं प्रत्येक कॅम्पसवर म्हणजे काही राजकारणच चालतंय आणि त्या राजकारणातनं काहीतरी देशाची उलथापालथ होईल अशी भीती बाळगण्याचं राजकीय नेत्यांना हे धोका आहे असं काही समजू नये. एवढं काही ऑर्गनाइज पद्धतीनं काही चाललेलं नसतं कुठेही. काहीतरी सगळे विचार असतात दोन्ही बाजूचे विचार असतात. ते दोन्ही बाजूचे विचार ऐकून घेऊन विद्यार्थ्यांनी आपलं स्वतःचं मत, आणि त्याला स्वतःचं कळतं हित कशात आहे ते. पण त्याला जर तुम्ही सतत सांगितलं की हे असंच करा, तुम्ही तसंच करू नका, असं नाही केलं तर मग, आणि एक भीतीचं वातावरण होता कामा नये. शिक्षण नेहमी खुलं असलं पाहिजे. बरोबर. कुठल्याही दडपणाखाली किंवा कुठल्याही भीतीच्या पोटी की अरे नको असं केलं तर मला मारतील, तसं केलं तर मग आम्हाला घाशीराम कोतवाल करताच आलं नसतं त्या काळात. जर अशा धमक्यांना घाबरायला लागलो असतो, काही केलं असतं तर सखाराम बाइंडर पण कधी होऊ शकलं नसतं. पण ती दोन्ही नाटकं झाली तेव्हा बंद पडलेली, आणि ती आता म्हणजे सुदैवानी किंवा दुर्दैवानी ती अभ्यासक्रमात शिकवायची वेळ येतात. हे चक्र जसं पूर्ण झालं तसं मला असं वाटतं ह्या राजकीय कार्यकर्त्यांनी हा लिबरल ॲटिट्यूड आहे, हा अत्यंत महत्त्वाचा आहे. तो आपल्या संस्कृतीशी अतिशय निगडीत आहे. तेव्हा हा लिबरल ॲटिट्यूड हा ठेवला पाहिजे सगळ्याच्या बाबतीत. ही सहिष्णुता ठेवली पाहिजे. बरोबर. आणि सहिष्णुता सगळ्या संस्कृतीतही आहे आणि ही सहिष्णुता धर्मातही आहे. बरोबर.
तो धर्म शिकवायला हवा. मगाशी आपण पुण्यात आणि एकंदरीतच मुंबईसारख्या शहरात सुद्धा किंवा बेंगलोर असेल किंवा चेन्नई असेल अशा मोठ्या शहरांमध्ये असं छोट्या छोट्या प्लेसेसमध्ये प्रायोगिक स्वरूपावर काही नाटक सादर करणं किंवा नाटकाचे वेगवेगळे प्रकार सादर करणं असं सुरू झालेलं आहे. तर ही एक वेगळ्या प्रकारची वाढ बघून तुम्हाला कसं वाटतं? म्हणजे मी असं ऐकलंय की पुण्यासारख्या ठिकाणी विकेंडला 6 वेगवेगळ्या प्रायोगिक थिएटरमध्ये हाऊसफुल नाटकं चालू आहेत आणि वेगवेगळ्या संस्था ते करतायत. आणि हे अतिशय चांगली गोष्ट आहे आणि हे उत्तम काय म्हणतात वातावरण आहे. तर ह्याला काहीतरी कोंदण दिलं पाहिजे ना कोणतरी. आता आहे तसाचा स्पोरॅडिक एफर्ट येऊन तो गेला असं वाटतं का नाही. तर ह्याला कोणतरी कोंदण दिलं पाहिजे. म्युन्सिपाल्टीने तरी दिलं पाहिजे किंवा गव्हर्नमेंटने तरी दिलं पाहिजे किंवा कुठली तरी ज्यांना उदार इंडस्ट्रियलायझेशनचा फायदा झाला त्या एखाद्या इंडस्ट्रीने तरी दिलं पाहिजे. उद्योगपतींनी तरी दिलं पाहिजे. त्यांनी बांधलं ना मुंबईमध्ये नीता मुकेश अंबानी नाही ते आता त्याचं काय व्हायचं ते होईल. त्याच्या अजून तर सुरुवातीचं ते नव्याची नवलाई आहे. त्याच्यानंतर हळूहळू त्याचं कळलं की काहीतरी किंवा NCPA पण दिलं त्याला जागा गव्हर्नमेंटने दिली. पण तू NCPA टाटानी आपल्या पद्धतीनं त्यांनी बांधला आणि तिथंही नाटकं चालू आहे. तिथं मराठी नाटकासाठी एक वेगळा कार्यक्रम गेली 2-3 वर्ष प्रतिबिंब या नावाने चालू आहे. कलगीतुरा नावाचं नाटक गेल्या वर्षी झालं. याही वर्षी आता नवीन नाटक मे महिन्यामध्ये येईल त्या नव्या स्कीम खाली लिहिलेलं. हा बघूया. तसं व्हायला पाहिजे. बरं हे पुण्यापुरतं मर्यादित नाहीये. असाच उत्साह नगरमध्ये पण दिसतो. म्हणजे अहिल्यानगरमध्ये दिसतो किंवा कोल्हापूरमध्ये पण दिसतो. भालजी पेंढारकर सांस्कृतिक अकॅडमी म्हणून आहे तो ग्रुप आता अतिशय हिमांशू स्मार्ट नावाचा नवा लेखक आहे. प्राध्यापक लेखक तो चालवतो. अशा ठिकठिकाणी आहे. उदाहरणार्थ मी तुम्हाला सांगतो की मी जेव्हा अमेरिकेतलं एक मॉड्यूल बघितलं किंवा मी आणि गिरीश कर्नाळ तेव्हा संगीत नाटक अकॅडमीचा चेअरमन होते त्यावेळेला आम्ही दोघं एक तिथलं प्रोग्राम बघायला म्हणून आम्हाला पाठवलं होतं शासनाने. तेव्हा बघून आलो की तिथं TCG थिएटर कम्युनिकेशन ग्रुप नावाचं आहे. तर प्रत्येक तिथली जी मोठी शहरं नाहीत पण जी छोटी शहर आहेत त्या छोटी शहरमधल्या ज्या नगरपालिका आहेत त्या नगरपालिकेचं एक थिएटर असतं. ओके. त्या थिएटरमध्ये एक 15 ॲक्टर्स त्यांनी पगारी घेतलेले असतात सीझन पुरते. ते वर्षाला 3 नाटकं बसवतात. ओके. आणि ते 3 नाटकांचा त्यांचा त्या गावातला एक शेक्सपियरचं नाटक क्लासिकल असतं, एक मॉडर्न असतं, एक त्यांचं अमेरिकन असतं. त्यांना जे पाहिजे ते असतं. 3 ते 4 नाटकं बसवतात. एक आर्टिस्टिक डिरेक्टर बसवतात आणि त्यांच्या त्या कम्युनिटी पुरतं चालतं आणि मग आसपास ते दौरे करतात. असे किती थिएटर्स असतील? अशा नगरपालिकांची 5,000 नगरपालिकांचं नेटवर्क आहे सांस्कृतिक पातळीवर. त्याच्याशी मोठ्या गव्हर्नमेंटचा काही आपल्याला संबंध नाही. आणि प्रत्येक तसं आपल्याकडे का नाही होऊ शकत? आपल्याकडच्या तालुका पातळीवर जी काही नगरपालिका आहे एक ऑडिटोरियम 200 सीट्सचं 300 सीट्सचं आहे आणि त्यांनी एक समजा गावातले तरुण आहेत त्या तरुणांना सांगितलं की संध्याकाळची येऊन इथं तुम्ही नाटकं बसवा. आम्ही तुम्हाला स्मोक मनी एवढा देऊ, मानधन एवढं देऊ. हे नाटक एक ऐतिहासिक नाटक बसवा, एक तुम्ही पौराणिक नाटक बसवा, एक आत्ताचं नाटक बसवा आणि ते त्या ठिकाणी करा. आणि असं जोडलं का नाही जाऊ शकत? आता ऑडियन्स तर आहे, सोपं आहे. किंवा मी ऑस्ट्रेलियाला मध्ये गेलो होतो या ठकीशी संवादच्या वाचनाला. तिथं तर एक मॉड्यूल फारच मी चांगलं बघितलं. ते आपल्याकडे घेण्यासारखं आहे. तिथल्या छोटी नगरपालिका ज्या आहेत त्या प्रत्येकांचं एक छोटं सांस्कृतिक केंद्र आहे. त्या सांस्कृतिक केंद्रामध्ये एक थिएटर, छोटं थिएटर की जे सिनेमा पण मध्ये जाऊ शकेल, ते नाटक पण होऊ शकेल. त्याच्यानंतर एक आर्ट गॅलरी, छंद वर्गासाठी 2 जागा की जिथं ड्रॉइंग काढता येईल. तिथे तुम्हाला जर काही सेमिनार वगैरे घ्यायचे असतील त्याला एक छोटासा हॉल किंवा काय असं एक युनिट आहे तिथे. बरोबर. आणि ते युनिट कोणालाही भाड्याने घेता येतं. आणि लायब्ररी, मुख्यतः म्हणजे लायब्ररी आणि त्यांचा कम्युनिटी रेडिओ. तर त्या कम्युनिटीमध्ये ज्या भाषा असतील त्या भाषांचं. तर तिथं ॲडलेडला आमची एक माझी विद्यार्थिनी आहे हिमानी पाध्ये, म्हणजे आपले सुरेशचंद्र पाध्ये समीक्षक, त्यांची कन्या. ती FM वर तिला अर्धा तास मराठीत दिलेला आहे. अरे वा. ती कम्युनिटी मेडिसिन कम्युनिटी रेडिओ तिथला अर्धा तास आठवड्यातनं एकदा चालवते आणि अर्धा तासाचा प्रोग्राम ती तिथं मराठीत करते.
असं केंद्र जे आहे ते आता आपल्याकडची पॉप्युलेशन खूप आहे किंवा शहरं मोठी आहेत किंवा काय आहेत, पण हे एक मॉड्यूल, काही शहरांमध्ये पण एक तरी मॉड्यूल आहे बरोबर. ते. म्हणजे माझ्या मते आपले सरकारी राज्यकर्ते इतक्या वेळा परदेशी जातात का, तर हे बघून का नाही येत? आणि अगदी छोटी छोटी गोष्ट आहे, त्याला काही फार पैसे लागतील अशातलाही काही खरंय, भाग खरंय, नाही, खरंय. काय फॅन्सी. नाही, या सगळ्या सूचनांचा आदर आदर केला पाहिजे सगळ्यात आधी. मग तो विचार होईल त्याच्यावरती आता आणि इतक्या त्या वेळा ऐकून घेतल्या पाहिजेत सूचना. कुठेही थिएटर बघताना कोणी विचारत सुद्धा नाही आम्हाला, तुम्ही सगळ्यात जगातले थिएटर बघून आलाय, घाशीराम कोतवाल सगळ्या जगभर केले, की आम्ही थिएटर बांधायला गेले तर काही तुमच्या सूचना आहेत का? कोणीही विचारत ते नाही. तर आहेच. आणि मग नंतर खूप तक्रारी मग येतात नंतर सगळ्या असं झालं, कलाकारांकडून, दिग्दर्शकांकडून इकडं की हे विंग स्पेसच कमी आहे किंवा अमुकच आहे तमुक आहे, कोणी विचारायला येत नाही. पण त्या दृष्टीने मग श्रीराम लागू रंग अवकाशची बांधणी किंवा ज्या प्रकारे नाही, ती झालेली आहे, आधी इमारत होती आणि त्याच्यानंतर मग तो पण ती हॉल, पण त्यातल्या त्यातल्या तो तज्ज्ञांनीच तो त्यातल्या तज्ञांनी केला तो. केला तो. आणि त्याच्यामध्ये कसं की डॉक्टर लागूंच्या कुटुंबियांनी सगळ्यांनी मिळून डॉक्टर लागूंच्या नंतरचं त्यांच्या स्मृतीसाठी म्हणून जी देणगी दिली, बरोबर. त्याच्यातनं ते उभं ते उत्तम चालू आहे. अगदी आज अगदी. तिथं म्हणजे तेवढी आपुलकी जर सरकारने आणि सांस्कृतिक खात्याने सुद्धा दाखवली तर हे होऊच तर शकतं की आपल्याकडच्या म्हणजे हेवे दावे, तुमचा कोण मनुष्य माझा काय, आपल्याकडच्या त्या राजकारणाने हे परदेशात जातात, मग काय बघतात मला कळत नाही. बरोबर. इतके कॉर्पोरेटर्स आपले परदेशी जातात, बघून येतात, हो, अभ्यास दौरा अभ्यास करतात. दौऱ्यात करतात, मग त्यांना हे कसं दिसत नाही की असं पद्धतीने आपण करू शकतो, काही करता येईल. बरोबर. तुमच्या लिखाणाबद्दल तर आणखीन खूप बोलता येईल, पण थोडंसं तुमच्या अभिनयाबद्दल, जे गेल्या काही वर्षात आम्हाला सातत्याने तुम्ही दिसताय मोठ्या पडद्यावरती. तुम्ही मगाशीच म्हणालात की तुम्ही अपघाताने अभिनेता झालात. हा. दिनूच्या सासूबाई राधाबाईच्या वेळेला मुख्य नट आजारी पडला, मग तुम्हाला तिथे आणि ओळख, मला वाटतं एकांकिका, ओळख आणि कळव. त्यावेळेला सुद्धा असंच झालं. पण नंतर आता हा जो तुमचा चित्रपटातला अभिनय प्रवास जो सुरू आहे, तो किती एन्जॉय करताय तुम्ही? तो मी एन्जॉय करतो, कारण ते माझं एक काय गोल्फ खेळण्यासारखं आहे किंवा क्लबमध्ये जाऊन पत्ते खेळण्यासारखं आहे, विरंगुळा आहे तो. कारण एकतर काय, मी रिलॅक्स असतो, कारण पाठांतर करावं लागत नाही ह्याला नाटकासारखं. बरोबर. एनिवे, पण त्याच्या सुरुवात त्याची झाली ही अमोल पालेकर पासून. अमोल पालेकरांनी जेव्हा आक्रीत नावाचा सिनेमा केला, तेव्हा त्यांनी मला पहिल्यांदा विचारलं की तू त्यातली एक छोटी भूमिका आहे ती तू कर. आणि त्याच्यानंतर मग जब्बार पटेल आमचे होतेच, त्यांना नट लागायचेच, कोणी कोणी नाही आलं, उशिरा घरातनं कोणी निघालं तर नाही, किंवा अरुण खोपकरनी कथा दोन गणपतरावांची केला, त्याचे संवाद मी लिहिले होते. हो. आणि मी आपला सहज शूटिंग बघायला म्हणून गेलो, तर तेव्हा नेमकं जजचं काम करणारा जो मनुष्य होता तो आला नव्हता. मला वाटतं सावरकर ते नव्हते, जयंत सावरकर पोहोचले नव्हते का, काहीतरी डेटचा त्यांचा गोंधळ झाला. आणि म्हणून मी तिथं होतो, तर ते म्हणले आता तूच ती भूमिका करती. मी भूमिका केली आणि मला सर्वोत्कृष्ट विनोदी अभिनेताचा नंतर हे मिळालं काय पुरस्कार मिळाला. एनिवे, पण खऱ्या अर्थानं मला व्हेंटिलेटर ह्या सिनेमामध्ये हा राजेश मापुसकर त्यांनी मला बोलवलं आणि त्याची मी पद्धत पाहिली काम करतानाची. अत्यंत मेटाक्युलस पद्धत आहे. म्हणजे ऑडिशन कशी घेतात त्याचा अगदी नमुना होता. म्हणजे एकेकाचे ॲक्टर, म्हणजे छोटे छोटे ॲक्टर होते, एक एक दिवस त्याची ऑडिशन चालायची. ते आम्हाला बोलवायचे, त्यांच्याकडे ते स्क्रिप्ट सांगायचे, मग लंच ब्रेक व्हायचा, मग ते म्हणले की हे सगळं स्क्रिप्ट तुझं इंटरनलाइज होऊ दे, पाठांतराचा काही प्रॉब्लेम नाही, तू सगळं लक्षात ठेव, त्यानंतर मग तू रिलॅक्स झाले की मग आम्ही करतो. तर असं एक एक कलाकारावर एक एक दिवसाचं ऑडिशन करून त्यांनी हे कलाकार निवडले आणि त्यातनं व्हेंटिलेटर हा सिनेमा आणि चांगला तो सिनेमा निघत झाला. किंवा स्माईल प्लीज नावाचा सिनेमा त्यांनी असाच मेटॅक्युलसली केला. किंवा कबीर खानचं मी काम पाहिलं, जिथे 83 लंडन मधले पत्रकार, अतिशय अत्यंत मेटॅक्युलस प्लॅनिंग, आंतरराष्ट्रीय पातळीवरचं किती चोख प्लॅनिंग असतं आणि त्याचं तयारी असते, त्याचं त्यांनी दर्शन घडवलं की अशा पद्धतीचं प्रिपेअर्डनेस एखाद्या कलाकृतीचा असतो. त्याच्यामुळे मला आनंद वाटला. नंतर मला आता कोणीतरी बोलवलं की मी जातो. हे मला आवडलं, गोल्फ खेळल्यासारखं किंवा क्लबमध्ये मजा वाटते की माझे काही शब्द नाहीत, लोकांचे शब्द बोलायचे आणि
तुमचं आता पुढचं नाटक कुठलं येणार आहे? 2013 नंतर तुम्ही आता लिहिलं तर असाच काय आता पुढचा गॅप आणि पुढचं ते काय AI वर माहित असेल का? नाही. काय माहित नाही काय आता होतंय पुढचं. आत्ता तरी आहे. आत्ता तरी एक नाटक मी बरेच दिवस विजय केंकरेला प्रॉमिस केलेलं आहे. तर ते लिहायचं चालू आहे. एक एक अंक लिहून झालाय. बर ते जर झालं या 2025 मध्ये लिहून तर ते द्यायचं. नाही, पण हे नाटक व्यावसायिक असेल. माहित नाही. नाटक तो तुम्ही लिहायचं लिहिताना विचार नाही करत कधी? त्याचं नाही. त्याचा मी विचार लिहिताना नाही करत. कोणा आवडलं ना व्यावसायिक केलं किंवा काय केलं. आता ह्याच्यात माझ्या थकीची संवादमध्ये व्यावसायिक कलाकारच काम करतायत. हो. अगदी तद्दन व्यावसायिक हो, कलाकार आहेत होय. दोघंही. पण आता नाटक तर छोट्या हॉलमध्ये अजून तरी चालू आहे. ते मोठ्या हॉलमध्ये जाईल का? घाशीराम कोतवाल आम्ही अशा छोट्याच हो, पद्धतीने हो. केलं. तुम्हाला पण ते खूप आश्चर्य वाटेल, मोठ्या लेवलला गेलं. मॅक्सिमम कलेक्शन ₹1500 होतं घाशीराम कोतवालचं पहिल्या 19 प्रयोगांचं. जे त्या मानाने बघितलं किंवा त्या काळाच्या त्या मानाने काळात. बघितलं तर ते किती कमी होतं, जास्त होतं ₹2 म्हणजे असं? ₹5 आणि पहिला ₹10 ₹20 असे दर असायचे तेव्हा त्या काळात. म्हणजे 1500 म्हणजे खूपच. आणि ₹1500 होते तेव्हा. हम्म. त्याच्यामुळे काय आताचं होईल सांगता येत नाही. नाटक लिहायचं एवढं नक्की. पुढे काय होईल मला माहित नाही. 1 प्रयोग होईल किंवा 10 प्रयोग होतील किंवा 100 प्रयोग होतील. दॅट आय डोंट नो. पण आम्ही एक चांगल्या पद्धतीनं काय म्हणतो, एक प्रकारचं चांगली प्लेट लोकांना द्यायची. ते त्यांना आवडेल का नाही माहित नाही. ती प्लेट पण तुम्ही म्हणजे तुम्ही बनवलेली असेल, पण ती सजवण्याचं काम दिग्दर्शक करत असतो. करतो. तुम्ही दिग्दर्शित कधी करणार आता का मी दिग्दर्शक नाटक? कारण तुम्ही दिग्दर्शन म्हणून नाही, आता माहित नाही. आता तेवढी धावपळ होईल का नाही मला माहित नाही. कारण तो काय आहे की नुसतं धावपळ नाही, ती संस्था चालवणं, हो. त्यांचे सगळे त्या कलाकारांचं सगळं. आता हे घाशीराम कोतवाल तुम्ही नुसतं म्हणता, हे आमची थिएटर अकॅडमीची संस्था आहे नाहीत, पण हे आमची जवळपास सगळं आमचं जवळपास तारुण्य त्या संस्थेच्या बरोबर गेलं. हो, बरोबर. सगळे आम्ही तरुण मध्यमवयीन झालो, मुलं बाळं झाली, सगळ्यांची लग्न झाली, काही लोक गेले. त्याच्यामुळे आणि नाटक चालू राहिलं. त्याच्यामुळे असा सगळा लहालोंबाची जबाबदारी घ्यायला खरंच लागते. आहे, खरंच ते आहे. आता शक्य होईल का नाही माहित नाही. तेव्हा व्यावसायिक रंगभूमीवर कानेटकर नावाचे नाटककार लिहिणारे होते. ते एक उत्तम दर्जाचं व्यावसायिक नाटक देत होते आणि त्यांच्यावर लोकांचे संसार उभे राहिले. बरोबर, बरोबर. एक मला खबर अशी लागलेली आहे की प्रवीण तरडे हे बेगम बर्वे नाटक तुमचं करतायत म्हणून आणि त्यांनी तुमची परवानगी पण घेतली आहे. मला माहिती आहे त्याच्याबद्दल आणखीन तुम्हाला किती माहिती आहे ते. नाही, मला माहित नाही काय तो म्हणजे परवानगी त्यांनी बोलला होता तो. होय, पण ते होय. आता प्रत्यक्ष कृतीत कसा आणलं Correct. त्याच्याविषयी अजून काही ठरलं नाही. करेक्ट. एक अगदी शेवटचा प्रश्न विचारतो. एका कार्यक्रमात तुम्ही नुकतंच असं म्हणालात आणि तुम्ही नवीन जे काय रंगकर्मी म्हणा किंवा ज्यांना नाटक लिहायचंय, लेखक म्हणून पुढे यायचंय, त्यांच्यासाठी तुम्ही म्हणाल की रोज काहीतरी लिहित राहा, 4 ओळी. तोच उपदेश तुम्ही आज आमच्या या माध्यमातून नवीन पिढीला करू शकाल का, की काय नाटककार म्हणून जर स्वतःला घडवायचं असेल तर काय करायला पाहिजे? माझ्या मते नाटककार उपदेश मी काय करणार, प्रत्येकाची तरा वेगवेगळी असते. हो. कोणी आयुष्यभर काही नाही केलेलं फक्त एकच नाटक लिहू शकतो किंवा एकच कादंबरी लिहू शकतो आणि ती कादंबरी अजरामर होऊ शकते किंवा ती फ्लॉप होऊ शकते किंवा एकच नाटक लिहिणारा नाटककार मोठा होऊ शकतो. काही म्हणजे क्रिएटिव्हिटीमध्ये काही होऊ शकतं. पण ज्याला साधारणपणे सर्वसामान्य आमच्यासारखे लोक आहेत त्यांनी रियाज करावा. आता नाटककाराचा रियाज काय असू शकतो? नाटककाराचा रियाज आहे की नाटकं बघितली पाहिजेत आणि नाटकाच्या बरोबर नाटकाच्या तालमी पण शक्यतो जमल्या तर बघितलं पाहिजे. बरोबर. नाटकाच्या तालीम बघायचा भयंकर कंटाळा येतो. पण नाटकाचा तालीम बघणं हे नाटककाराच्या दृष्टीनं एक चांगल्या पद्धतीचा रियाज आहे. तो मुरवायला लागतो रियाज. तो आम्ही ललित कला केंद्रामध्ये सांगतो की तुम्ही रियाज तो तालीम बघायची दुसऱ्या माणसाच्या नाटकाची तालीम, ते कसं उभं राहतं, ते नाटक कळतं. हा एक भाग झाला. आणि दुसरं गोष्ट आहे की काहीतरी हात लिहिता राहायला पाहिजे. तुम्ही रोज निशी लिहा, तुम्ही काही 4 ओळी लिहा मनातल्या किंवा आत्ताच्या पद्धतीनं तुम्ही आयपॅडवर लिहा, काही लिहा. म्हणजे हातानंच लिहिलं पाहिजे अशातला भाग नाही, यंत्रावर लिहा. पण 4 गोष्टी काहीतरी रोजच्या लिहिल्या पाहिजेत. त्या तुम्ही स्क्रॅप करा किंवा काही करा, ते एक लिहितं राहतं. आणि दुसऱ्याचं नाटक बघितलं पाहिजे.
बरोबर. आपल्यापेक्षा चांगल्या माणसाचं नाटक बघितलं पाहिजे, आपल्यासारख्या भिन्न विचाराच्या माणसाचं नाटक बघितलं पाहिजे, सिनेमा बघितला पाहिजे, म्हणजे कलाकृती जास्तीत बघितली जास्त. पाहिजे, हो, वाचन हो. वाचलं वाचलं गेलं पाहिजे. आपण ज्या पद्धतीच्या सांस्कृतिक स्तरावर आहोत, त्याच्यापेक्षा भिन्न सांस्कृतिक स्तरावरचं काय चालू आहे, बरोबर, हे बरोबर. आपल्याला कळलं पाहिजे सतत. करेक्ट, करेक्ट, करेक्ट. एवढं साध्या गोष्टी आहेत या. नाही, खूप खूप धन्यवाद. तुम्ही आज इतकं मनापासून बोललात. ते मी शेवटी प्रेक्षकांना एवढंच सांगेन, की आत्ता जे काही त्यांनी शेवटी सांगितलं ते स्वतः हे आजही करतात. इतरांचे सिनेमे बघणं, नाटकं इतरांची बघणं आणि म्हणून ते अप टू डेट असतात आणि त्यांचं हे आसपास काय चालू आहे समाजात त्याचं प्रतिबिंब तुम्हाला त्यांच्या नाटकामध्ये दिसेल. जे आत्ता ठकीशी संवाद नाटक आहे, कोरोना काळात घडणारं नाटक. त्यात आपल्या रोजच्या आयुष्यात येणाऱ्या सगळ्या गोष्टी, तंत्रज्ञानापासून ते सगळ्या गोष्टी तुम्हाला त्या नाटकात दिसतील. आणि यापूर्वीची त्यांची नाटकं सुद्धा ती पुस्तक रूपात सुद्धा उपलब्ध आहेत. त्यांच्या एकांकिका पुस्तक रूपात उपलब्ध आहेत. ती सगळी माहिती तुम्हाला इंटरनेटवर मिळेलच. त्यातल्या काही लिंक्स मी आत्ता डिस्क्रिप्शनमध्ये देतोच आहे. पण आत्ता त्यांच्या प्रवासातल्या ज्या काही गोष्टी त्यांनी सांगितल्या, तो सगळा पट जो आहे तो गगनिका या पुस्तकामध्ये सुद्धा तुम्हाला सापडेल. त्यांनी लोकसत्तामध्ये सदर लिहिलं होतं. ते अख्खे लेख जे आहेत ते पूर्ण पुस्तक रूपात गगनिका या नावाने उपलब्ध आहेत. आणि अर्थात तो एक दस्तावेज आहे आपल्या सगळ्यांच्यासाठी. तुम्हाला शेवटी एक छोटीशी भेट द्यायची आहे, जी बी बिरबलने तुमच्यासाठी दिलेली आहे. ओके. ह्याच्यामध्ये त्यांनी आता एक नवीन प्रॉडक्ट लॉन्च केलंय. ते आहे कॅलेंडर आणि ज्यामध्ये पुलंच्या व्यक्तिरेखा वा. त्यांनी घेतल्यात आणि काही पोस्ट कार्ड आहेत. येस ही भारताच्या वेगवेगळ्या भागातली पोस्ट कार्ड. येस येस येस. थँक्यू. तुम्ही वेळ दिलात त्याबद्दल खूप मनापासून धन्यवाद. तुझ्या उपक्रमाला मनपूर्वक शुभेच्छा. थँक्यू.